केलेला। भाजपचे कार्यकर्ते आता राजकोट किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करतायत। मोठ्या प्रमाणात ठाकरे सेनेचे सैनिक आक्रमक झाले। तर महाविकास आघाडीचे सगळे नेते सध्या राजकोट किल्ल्यावर आहेत। आम्ही मुख्य प्रवेशद्वारामधूनच जाणार असं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। 15 मिनिटांमध्ये राणेंच्या समर्थकांना हटवा असं वैभव नाईकांनी म्हटलंय। सध्या आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते महाराजांचं किल्ला आहे आणि हे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत, इथे तरी घडल्या नाही पाहिजेत। यायच्या अंगावर निश्चितपणे या, आम्ही बघून घेऊ। मग शिवसैनिक काय हे आम्ही पण दाखवून देऊ। पण मी सगळ्यांना रोखलेलं एवढ्यासाठीच आहे कारण इथे आज आपण पाहतोय महाराजांचा किल्ला आहे, पण 10 मिनिटात पोलीस नाही आले तर महाराष्ट्रात काही ना काहीतरी घडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील। आरपारची लढाई असं सध्या तरी घोषणावरून कळतंय। हे बालिश बुद्धी आहे, मला वाटतं उंचणी बुद्धी तेवढीच राहिली। बाहेर जायला देणार नाही असं म्हणतायत। ठीक आहे, बसतो इथे, आनंद आहे। पण बाहेर जायला जेवढं देत नाहीये तेवढं तुम्ही पण इथे भाजपचा माझ्या मागे जो भ्रष्टाचार झालेला आहे पुतळ्याच्या ह्याच्यात तेवढं तुम्ही पण दाखवत राहिलं पाहिजे। ते उलट दाखवतात की इथे भ्रष्टाचार झालेला आहे। आपण पाहणी करून बाहेर पडला, वाटतंय आपल्याला भ्रष्टाचार झालेला आहे। नक्की झालेला आहे। कोणी घोषणाबाजी द्यायची नाही साहेब, पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल, सोडणार का तुम्ही? कोणी घोषणाबाजी द्यायची नाही साहेब, पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे, तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या। मी बघतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल, सोडणार का तुम्ही?